अरे, माझा आवाज येतो बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठकळा सरळ, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, खांदे कोपरं अगदी रिलॅक्स, मनोवटी जमिनीला समांतर. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना मनामध्ये करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती दोन्ही नाकपुड्यांनी एकत्र आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक द्यायचा आहे, झटका द्यायचा. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आजपासून आपण कपालभातीला सुरुवात करत आहोत. यासाठी आपण जी बैठक घातली आहे त्याच्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले, दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, श्वास घेण्याची जी श्वास सोडण्याची जी कृती आहे ती फोर्सफुली होईल आणि श्वास घेणं हे पॅसिव्ह म्हणजेच निष्क्रिय असणार आहे. आणि सुरुवात करूया. डोळे अगदी सावकाश मिटलेले आहेत, चेहरा अगदी शांत आहे आणि सुरुवात करूया कपालभातीला. आज आपण 15 स्ट्रोक देणार आहोत आपापल्या क्षमतेने. ज्याला सर्दी झाली असेल, नाक चोळलं असेल, घशाचे काही विकार असतील त्यांनी ही कृती करणं टाळावी. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स, असे आपल्याला 15 स्ट्रोक्स द्यायचे आहेत. आपण आपापले सुरुवात करा. सावकाश कृती थांबवायची आहे. आपण हळूहळू आपली ही स्ट्रोक देण्याची जी क्षमता आहे ही वाढवणार आहोत. कपालभाती केल्यानंतर काही क्षणासाठी श्वास विरहित अवस्था प्राप्त होते आणि त्यानंतर आपला श्वास सहज सुरू होईल. हळूहळू तुम्हाला याची नक्कीच प्रचिती येणार आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. पहिला उच्चार करण्यासाठी आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडून उच्चार. दुसरा उच्चार करण्यासाठी पुन्हा एकदा आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. शेवटचा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. आणि क्षण शांत. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. प्रार्थना एकत्र. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर
श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर, संपूर्ण लीन व्हा. नतमस्तक साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमची आशीर्वाद. आकाश उलट चालू करूया. श्वास भरून घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा छातीपाशी येऊन हस्तमुष्टम. नेत्रस्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे करूया. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर, दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात आपले आधारासाठी मागे असतील. पाठकाणा आपला सरळ असेल. आणि आता आपण करणार आहोत रोटेशन. दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि सुरुवातीला श्वास घेत थोडीशी पावलं आपल्याकडे स्वतःकडे खेचून घ्या. श्वास घेत स्वतःकडे, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. रोटेशन नका करू. आधी आपण थोडस पाऊल आपण स्वतःकडे खेचून घेतोय. श्वास घेत आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. करू. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. माझा आवाज बरोबर येतो ना प्रत्येकाला? फक्त माईक प्रत्येकाने थोडेसे आपल्या ऍडजस्ट करून ठेवा म्हणजे बाकीच्यांना त्रास होणार नाही. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 3 ते 4 वेळेला ही कृती करून झाल्यावर कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पावलं आपली समोर आहेत, जुळलेली आहेत आणि आता आपण रोटेशन करणार आहोत. उजवीकडून डावीकडे. 1 2 हालचाल फक्त अँकल मध्ये करण्याचा प्रयत्न करा. 3 आणि अगदी सावकाश कृती 4. तिथं जो ताण येतोय तो पूर्णपणे अनुभवण्याचा प्रयत्न. 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पावलं समोर आहेत, जुळलेली आहेत आणि आता डावीकडून उजवीकडे. 1 2 जेव्हा आपण पावलं आपले स्वतःकडे येतात तेव्हा जो दाब येतो आणि खाली जातात तेव्हा अँकलच्या इथे जो ताण येतो त्याचा पूर्ण मागोवा घेण्याचा प्रयत्न. 4 आणि 5 वेळा प्रत्येकाची कृती करून झाल्यावर पुन्हा एकदा आपली पावलं जी आहेत ती समोर. आणि आता आपण थोडेसे गुडघ्याचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि आता उजवा जो पाय आहे त्याचं जे पाऊल आहे हे स्वतःकडे खेचून. बघा मी दिसते, माझा पाऊल दिसतंय प्रत्येकाला. उजवं पाऊल जे आहे हे स्वतःकडे खेचून घ्यायचं आहे. डावा पाय जो आहे हा स्थिर आहे आणि आता श्वास घेत घेत उजवा जो पाय आहे जो आपण लॉक केलेला आहे आपल्या पोटऱ्या गुडघा हा लॉक झालेला आहे आणि श्वास घेत घेत जमिनीला घासत घासत सावकाश उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. सावकाश करा. काही गडबडीत केलं तर पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते. आणि पुन्हा श्वास सोडत सोडत मध्य. श्वास सोडत मध्य. श्वास घेतला, अगदी सावकाश जमिनीला घासत घासत कृती करायची. श्वास सोडत मध्य. पूर्णपणे पाय न उचलता जमिनीला घासत घासत कृती करायची. आणि एकदा लास्ट राऊंड करून घेऊया. श्वास घेत घेत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जा आणि श्वास सोडत मध्य. उजवा पाय जो आता आपण लॉक केलेला आहे तो आता रिलॅक्स कर. रिलॅक्स. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. डावा पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय. गुडघा पोटऱ्या लॉक होऊन जातील आणि आता श्वास घेत घेत डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे. श्वास सोडत मध्य. श्वास घेतला, श्वास सोडत मध्य. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेतला, श्वास सोडत मध्य. पाऊल पुन्हा रिलॅक्स. डाव्या पायाचं पाऊल शिथिल आणि थोडा वेळ विश्रांती. एक लक्षात घ्या फक्त की जेव्हा आपण योगासनं करतो तेव्हा शरीर अगदी स्वस्थ ठेवत जा.
कुठेही स्टिफनेस आणू नका. स्टिफनेस आणला तर बॉडी पेनिंग होतं, थोडासा त्रास होतो. त्यामुळे एकदम रिलॅक्स राहायचं, मन पण एकदम शांत ठेवायचं आणि आपल्याला जसं जमेल यथाशक्ती प्रयत्न करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुन्हा आता दोन्ही पावलं जुळवून घ्यायची आणि आता आपले पहिलं बोट आणि अंगठा या प्रकारे आपल्याला असं थोडंसं माप घ्यायचं आहे, बरोबर. आणि ते आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवा. गुडघ्याची जिथे वाटी आहे तिथे ठेवा आणि थोडीशी गुडघ्याची वाटी वर खाली करायचा प्रयत्न करा. गुडघ्याची वाटी थोडीशी वर खाली करायचा प्रयत्न. दोन्ही हातांनी एकत्र करूया. थोडीशी वर खाली केली. बरं, आता हे करत असताना सुद्धा पावलं अगदी रिलॅक्स ठेवा. पाठकणा मात्र सरळ असू दे. 4 ते 5 वेळेला वर खाली झाल्यानंतर आता ती थोडीशी अशी गोलाकार फिरवून घ्या, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक. बरोबर. 4 ते 5 वेळेला ही कृती करायची आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि ज्यांना नाहीये त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक आहे. आणि आता आपण पामिंग करूया. आपले जे दोन्ही हाताचे तळवे आहेत ते गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे या प्रकारे आणि आता थोडंसं पुन्हा एकदा वर खाली करायचंय 5 ते 6 वेळेला आणि त्याच्यानंतर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज थोडेसे गोलाकार फिरवून घ्यायचे. बघा त्या वाट्यांमध्ये जी हालचाल होतीये त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. ही अगदी साधी सोपी जरी कृती असली तरी तिचे फायदे आपल्याला खूप चांगले मिळतात. 5 ते 6 वेळेला करून झाल्यानंतर आपल्या हाताच्या मुठी वळवायची. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. थोडंसं पायांमध्ये अंतर. आणि जिथे आता आपले गुडघे आहेत ना तिथे या दोन्ही मुठी या प्रकारे अशा ठेवायच्या. बघा, हाताच्या दोन्ही मुठी या प्रकारे ठेवा आणि आता गुडघ्यांनी त्या दोन्ही मुठींवरती प्रेशर देण्याचा प्रयत्न करा. प्रेशर, टाईट 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 आणि मग रिलॅक्स. गुडघ्यांच्या वाट्यांवरती जो प्रेशर येतो त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा मुठी आपण ठेवल्यात जिथे आपले गुडघे आहेत तिथे आणि पुन्हा एकदा आपल्या त्या ठिकाणी प्रेशर देण्याचा प्रयत्न करा. दोन्हीही पायांनी तिथे प्रेशर त्या मुठींवर द्यायचं आहे. प्रेशर, रिलॅक्स. अजून दोनदा कृती करूया. पुन्हा एकदा दोन्हीही त्या गुडघ्याच्या इथून आपल्याला मुठींवरती प्रेशर द्यायचं आहे. प्रेशर, रिलॅक्स. लास्ट राऊंड. पुन्हा एकदा ताण द्यायचा आहे. आपला संपूर्ण पाय आपल्या मुठींवरती एक ताण येतोय. आपण त्या गुडघ्याच्या आधाराने त्या संपूर्ण दोन्ही मुठींवरती ताण देण्याचा प्रयत्न करतोय आणि रिलॅक्स. हाताच्या मुठी सोडून द्या. पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटं नाही सेकंद आपण विश्रांती घेऊया. एक सहज श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आणि आता आपण करणार आहोत नौकाचक्र. दोन्ही पाय जुळले, हात शरीराच्या जवळ आणि आता पुन्हा एकदा हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जा आणि आता श्वास घेत थोडंसं मागे झुका आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 1 2 हाताच्या मुठी ज्या आहेत ह्या पावलांच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. 3 4 आणि 5. 5 वेळेला संपूर्ण कृती झाल्यावर पुन्हा दोन्ही हातांच्या मुठी वळवायच्या आहेत. आता हात जे आहेत हे समोर येतील आणि आता श्वास घेत थोडंसं पुढे झुका आणि श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण कृती झाल्यावर कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. थोडा वेळ विश्रांती. आपण सगळे पहिल्यांदा ही कृती करतोय म्हणून 1 सेकंदाची विश्रांती आपण घेतोय आणि आता आपण करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या खाली. आता ज्याला शक्य आहे त्याने गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. आणि आता आपण थोडीशी डायनॅमिक कृती करणार आहोत. थोडीशी जलद हालचाल सुरुवात करूया. गुडघे जास्तीत जास्त वर आणि जमिनीकडे आपटले जातील. सुरुवात करा. थोडीशी जलद हालचाल.
पूर्णपणे आपल्या जांघेपासूनचा जो पाय आहे तिथे जी होणारी हालचाल आहे त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न 8 ते 10 वेळेला. बरोबर, खूप छान. आणि आता सावकाश कृती थांबवायची. हळूहळू हळूहळू पूर्णपणे कृती थांबवायची. आणि आता आपण थोडंसं सावकाश करणार आहोत. आपले दोन्ही हात जे आहेत हे गुडघ्यांवर ठेवा दृढ मुद्रेमध्ये. बरोबर. आणि आता श्वास घेत गुडघे वर, हाताच्या आधाराने गुडघे वर घ्या आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून दोनदा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरं, हे करत असताना पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. बरोबर, छान. पावलं थोडीशी पुढे गेली असतील तर ती पुन्हा एकदा आपल्या शरीराच्या जवळ ओढून घ्यायची. पुन्हा आपल्या हाताने आपली दोन्ही पावलं पकडायची आहे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना मान थोडीशी मागे झुकली जाईल आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. सावकाश कृती करा. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. लास्ट राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत पुढे. आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. बघा, आपलं कपाळ जे आहे हे आपल्या पावलाला लागतंय का बघा. लागत नसेल तर जेवढी क्षमता आहे तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी ही क्रिया अतिशय उपयुक्त. आणि इथे पुन्हा एकदा थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश उलटचा. तिथल्या तिथेच वर. थोडा वेळ पायांची स्थिती अशीच राहू देत. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पायांचे काही विकार असतील त्यांनी साधी बैठक घालायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी आपली स्थिती अशीच ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत आणि तो क्रॉस करून मागून डाव्या खांद्यावर ठेवा. क्रॉस करून मागून डाव्या खांद्यावर. बरोबर. त्याच्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर आणि तो क्रॉस करून उजव्या खांद्यावर. बरोबर. आता मान आपली ऍडजस्ट करा, सरळ करा. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करा. आणि आता डोळे बंद. आपण ही जी कृती केली आहे ही श्वसन मार्ग आपला सुधारतो. त्यासाठी ही सगळी कृती आहे. आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं होतं. आणि आता आपण इथे एक दीर्घ श्वसन करूया. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या आणि शांत गतीने घेतलेला श्वास हळूहळू संपूर्णपणे सोडून द्यायला सुरुवात. आता सावकाश उलटचाल करूया. डावा हात येईल आधी खाली आणि मग उजवा. दोन्ही पाय तिथल्या तिथे सरळ करा. उजवा पाय मग डावा पाय. अगदी सावकाश कृती आणि मग विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि आता एकदा शोल्डर रोटेशन करून घेऊया. साधी बैठक घालायची. दोन्ही हात समोर असतील. हाताचे तळवे सिलिंगकडे असतील. दोन्ही हात फोल्ड करून घ्यायचे. कोपरं समोरून जॉईंट करून घ्यायची. आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईंट करून घ्या. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन्ही हात खाली ठेवायचे. 3 वेळा आपण कृती केली पुढून आणि मागे. आणि आता विश्रांती. तुम्ही विश्रांती स्थितीमध्ये बसा. मी तुम्हाला एक आसन दाखवते. ते आधी कसं केलं जातं ते बघून घ्या. आणि मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत. आज आपण वक्रासन बघणार आहोत.
अर्धमत्स्येंद्रासन हे जे आसन आहे त्याचा पूर्वाभ्यास म्हणून वक्रासनाकडे बघितलं जातं. तर हे कसं केलं जातं आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करूया. वक्रासनासाठी पुन्हा एकदा आपल्याला पूर्वस्थिती घ्यायची असते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. वक्रासन करताना आपल्याला पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करतो. त्याचं जे पाऊल आहे हे जो डाव्या आपला गुडघा आहे त्या डाव्या गुडघ्याच्या जवळ ठेवला. मी दिसते प्रत्येकाला? स्थिती प्रत्येकाला दिसते व्यवस्थित? ओके. ठीक आहे, पाऊल आपण आपल्या डाव्या गुडघ्याच्या इथे ठेवला. त्याच्यानंतर उजवा जो आपला हात आहे तो आपला जिथे माकड हाड आहे तिथे येईल. म्हणजे बघा हाताचा तळवा बघा उजव्या हाताचा, जिथे आपलं माकड हाड आहे शरीराचं तिथे येतं. म्हणजे आपली जी पाठ आहे ती सरळ राहते. आणि अंतर पण बघा 5 ते 6 इंच फक्त लांब असेल. एकदम पण जर जवळ ठेवलं तर त्रास होतो. त्यामुळे 5 ते 6 इंच लांब ठेवायचं थोडंसं. आणि ही स्थिती आपली पक्की झाली की डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो क्रॉस करून बघा, डावा हात क्रॉस करून म्हणजे आपला हा जो आपलं कोपर आहे डाव्या हाताचं ते उजव्या गुडघ्याकडे जातं. उजव्या गुडघ्याकडे जातं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपला जो डाव्या हाताचा पंजा आहे हा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आज पहिला दिवस आहे त्यामुळे साधी कृती, सोपी कृती दाखवते. आपला हा जो पंजा आहे हा जमिनीच्या दिशेने असा सैलसर सोडून द्यायचा. आणि त्याच्यानंतर उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. खांदे आपले एका सरळ रेषेमध्ये येतील. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर असेल. वक्रासन याला यासाठी म्हटलं जातं की आपल्या संपूर्ण पोटाच्या इथे जो पीळ येतो, मानेच्या इथे पीळ आहे म्हणून याला वक्रासन हे नाव आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे आणि श्वासाची आणि उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत मान वरती. आपण जी हाताची पोझिशन घेतली ती सोडून द्यायची आणि उजवा पाय सरळ करा. मग हीच कृती विरुद्ध दिशेने. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याला लावून घ्यायचं. डावा हात मागे असेल आपला जिथे मागे आहे तिथे. उजव्या हाताने आपण खरं पाऊल पकडतो पण आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे आपण आपला जो हात आहे हा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडतोय. नाहीतर असं पाऊल पकडायची ही आपण पुढच्या 1-2 दिवसामध्ये कृती करणार आहोत. आज फक्त आपण हात जे आहेत हे आपले जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे आणि मग पुन्हा एकदा डाव्या बाजूला मागे वळायचं आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्ये आणि मग पुन्हा पाय सरळ. लक्षात आले कसं केलं जातं? एकत्रित करूया. त्याच्या आधी आपण फ्रायडेला जादू शिरासन बघितलं तर त्याचा एक पूर्वाभ्यास किंवा उजळणी आपण आधी करून घेऊया आणि मग वक्रासनाकडे वळूया. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. आपण आधी करणार आहोत जादू शिरासन. शुक्रवारी आपण हे नवीन आसन शिकलोय तर त्याच्या आधी उजळणी करूया आणि मग वक्रासनाकडे जाऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. आणि आज ज्याला शक्य आहे त्यांनी गुडघा मात्र सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण शुक्रवारी जेव्हा केलं तेव्हा गुडघा थोडासा आपण फोल्ड केला होता. तर आज ज्याला शक्य आहे त्यांनी पाय आपला डावा पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा गुडघ्यातनं आणि आपापल्या क्षमतेने पुढे झुका. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या मांडीवर येतील डाव्या पायाच्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात जे आहेत हे पायाला घासत घासत आधी कमरेतनं पुढे झुका. कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हाताने डाव्या पायाचं पाऊल, पायाची बोट किंवा तळवा जे पकडणं शक्य आहे ते पकडा आणि त्याच्यानंतर कपाळ आपलं गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. दोन्ही हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून. छान. आणि आता इथे थोडा वेळ जाणी श्वासाची स्थिर राहण्याचा प्रयत्न. देहधारणा, प्राणधारणा. पूर्णपणे डावा पाय जो ताणला गेलेला आहे त्याकडे लक्ष. अपर बॉडी पोटाची इथे दाब आहे, पाठ करायला ताण आहे त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5 4 3 2 1. पुन्हा
तिथल्या तिथे सरळ, तिथल्या तिथे सरळ. सावकाश उजवा पाय सरळ करा. हीच कृती विरुद्ध बाजूला. डावा पाय फोल्ड करायचं, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. बरोबर. आज थोडस तुम्हाला कदाचित थोडस हेवीनेस वाटत असेल, कारण की सॅटर्डे संडे आपल्याला सुट्टी होती, त्यामुळे आज कदाचित थोडासा हेवीनेस असेल, पण ठीक आहे, हळूहळू आपल्याला सवय होणार आहे सगळ्याची. दोन्ही हात जे आहेत आता उजव्या मांडीवर ठेवायचे, पाठकणा सरळ असेल, समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं. एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना थोडस मागे व्हायचंय आणि हळूहळू श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा, अगदी सावकाश. बरोबर. आणि आपल्या उजवा पायाचं पाऊल टाच किंवा बोट पकडायचा प्रयत्न. छान. आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे आता उजव्या गुडघ्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न. हाताची पोकळं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून. कधी कधी आपले हात शॉर्ट असतात, त्यामुळे ते अधांतरित असतात, काही हरकत नाहीये. फक्त आता आपल्या पूर्णपणे फॉरवर्ड बेंड घेतलेला आहे, पोटाच्या इथे जो दाब येतो, पाठकण्याला ताण आहे, पाय आपला ताणलेला आहे, त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. आणि पूर्णपणे श्वासाची 1 2 3 4 5 4 3 2 1 उलट पाय तिथल्या तिथे सरळ सावकाश. दोन्ही पाय आता पुन्हा सरळ आणि थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय जे आपले ताणले गेलेले, जो स्ट्रेच आलेला होता, तो आता मनोमन थोडा वेळ शिथिल करून घ्या, 1 ते 2 सेकंद. आणि आता करूया वक्रासन. वक्रासन डायबेटिक्स उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक असं हे आसन आहे. त्याचबरोबर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय सर्वप्रथम फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे येऊ देत. उजवा हात आपल्या पाठीच्या इथे थोडासा लांब असेल सीट पासून. जो पाय आता आपण फोल्ड केला तो गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. नकळत तो थोडासा असा होतो किंवा इकडे थोडासा जातो, तर तो जाणीवपूर्वक आपल्याला सरळ ठेवायचा आहे. एक हात आपला मागे गेलाय, उजवा हात. आणि आता डावा हात वर न्या डोक्याच्या दिशेने, आणि डाव्या हाताचं जे कोपर आहे ते उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. आणि डावा हात जो आहे हा आपल्या उजव्या पावलाच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आता ज्यांना हे शक्य होत नाहीये त्यांनी मग काय करा, आपल्या हाताचा विळखा द्या. गुडघ्याला आपल्या हाताचा विळखा. हा, म्हणजे गुडघा अजून स्वतःकडे घेतला जाईल. ठीक आहे. ज्यांना आपल्याला हात असा पूर्णपणे घेता येत नाहीये त्यांनी आपल्या डाव्या हाताचा विळखा उजव्या गुडघ्याला घ्या. ही स्थिती प्रत्येकाला जमलेली आहे. आणि आता उजव्या दिशेने मागे वळायचंय आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डावा पाय आपला जमिनीवर अगदी शिथिल आहे. उजव्या दिशेने आपण मागे वळलोय, मागची भिंत बघण्याचा प्रयत्न केलाय. आणि आता डोळे बंद, देह धारणा, आपला संपूर्ण आकृती बंद तपासून पहा. आपल्या पूर्णपणे पोटाच्या इथे जो पीड आलेला आहे, मानेच्या ठिकाणी जो पीड आहे त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 4 3 2 1 उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्या, डोळे उघडायचे. श्वास सोडत सावकाश मान मध्यम होते. हाताचा जो गुडघा घातलाय किंवा हाताची जी पोझिशन आहे ती सोडून द्या. उजवा पाय प्रथम सरळ करून घ्या. थोडा वेळ विश्रांती. आता ही स्थिती आपण विरुद्ध बाजूने करूया. आपण बैठक स्थितीमध्ये वक्रासन आणि शयन स्थितीमध्ये सुद्धा वक्रासन, आज आपण दोन्हीही बघणार आहोत. आणि दोघांमधला फरक जो आहे हा आज तुम्हाला स्वतःला अनुभवायचा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे येऊ दे. डावा हात जो आहे आपल्या पाठकण्याच्या इथे असेल. पाठ आपली आता सरळ असेल. सीट पासून 5 ते 6 इंच डावा हात लांब असेल. पाठ आपली सरळ आहे. उजवा पाय जमिनीवर अगदी रिलॅक्स आहे. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वळवला. उजव्या हाताच्या कोपराचा स्पर्श डाव्या गुडघ्याला होऊ दे.
आणि उजव्या हाताचा पंजा डाव्या पावलाच्या दिशेने सैलसर सोडून, जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून. त्यासाठी पाय जो आहे आपला गुडघा मग थोडासा आपला उजव्या साईडला थोडा तर टिल्ट होईल. आता ज्यांना हाताची पोझिशन घेता येत नसेल त्यांनी आपल्या हाताचा विळखा घाला आणि गुडघा थोडासा स्वतःच्या शरीराकडे खेचून घ्या. ज्यांना हाताची पोझिशन करता येत नाहीये त्यांच्यासाठी ही सूचना. आणि आता सावकाश डाव्या दिशेने मागे वळायचंय आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही खांदे एका सरळ रेषेत येण्याचा प्रयत्न येतीलच असं नाही. अनुवटी डाव्या खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. पुन्हा एकदा देहधारण प्राणधारण. संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पहा. विरुद्ध बाजूने पूर्णपणे आपल्या पोटाच्या इथे मानेच्या इथे फिस्ट आहे. एका ठिकाणी ताण येतोय त्याकडे लक्ष. श्वासाची 1 2 3 4 5 4 3 2 1. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत मान मध्यभागी येऊ दे. हाताची जी आपण स्थिती घेतली ती सोडून द्यायची आहे. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. तुम्ही पायांमध्ये अंतर घ्या. मानमध्ये सैल सोडून द्या. विश्रांती. तुम्ही सगळे विश्रांती स्थितीमध्ये बसा आणि आता शयन स्थितीमध्ये उत्ताना वक्रासन कसं असतं हे बघून घ्या. आणि मग आपण एकत्रित करू. जुने साधकांना माहिती आहे, नवीन साधकांनी आधी कृती लक्षात घ्या. सोपं आहे आणि याला असे फारसे असे वेगळे कॉन्ट्राइंडिक्शन नाहीयेत, कारण की अगदी साधी आणि सोपी कृती आहे. फक्त करताना काळजीपूर्वक यथाशक्ती सावकाश प्रयत्न करायचा. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये जायचं. आधी बघून घ्या कसं केलं जातं. या वक्रासनामध्ये पण खूप सारे व्हेरिएशन्स आहेत, पण आज जे आपण बेसिक आहे ते बघणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करायचा. सुरुवातीला दोन्ही पाय एकत्र न करता पाय फोल्ड केल्यानंतर पावलं पूर्णपणे जमिनीवर आहेत. टाका ज्या आहेत त्या हाताच्या आधाराने सीटच्या जवळ आणायच्या. दोन्ही पायांच्या टाका हाताच्या आधाराने सीटला चिटकवून घ्यायचे. पावलाला पाऊल जोडलेलं आहे, गुडघ्याला गुडघा जोडलेला. ही स्थिती आपली पक्की झाली की बघा नकळत ना आपले खांदे आपण थोडेसे स्टिफ करतो, तर ते आपल्याला अगदी रिलॅक्स ठेवायचे. पूर्णपणे कमरेचा भाग पण बघा जमिनीवर आहे, तो कुठेही आपण असा वर उचललेला नाहीये. याच्यानंतर दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि ही गुंफण आपल्या डोक्याच्या मागे ठेवायची. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर ठेवायची. आणि आता आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. तुमच्या लक्षात आलं असेल वक्र म्हणजे ट्विस्ट. आपल्या संपूर्ण शरीराला आपण ट्विस्ट देतो म्हणून त्याला वक्रासन म्हटलं जातं. आणि आता आपण शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन करतो. इथे आपल्याला काय करायचं, आपले जे दोन्ही पाय आहेत जुळलेले ते उजव्या दिशेला जातील आणि मान आपली डाव्या दिशेला. आधी बघून घ्या कसं केलं जातं. दोन्ही साईडे दाखवणार आहे. बघा समोर गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे. मान जी आहे ही डाव्या दिशेला जाते. डाव्या बाजूने डाव्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना सावकाश दोन्ही पाय आणि मान मध्यभागी. आता इथे पुन्हा टाचा ज्या आहेत त्या सीट पासून लांब जातात. पुन्हा एकदा त्या हाताच्या आधाराने जवळ घ्यायची आणि मग हीच कृती पुन्हा विरुद्ध बाजू. हातांची गोंफण करायची बोटांची डोक्याच्या मागे. आणि आता बघा पाय जे आहेत ते डाव्या दिशेला जातील आणि मान उजव्या दिशेला. उजव्या दिशेने उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. आणि आता तुम्ही बघू शकता पावलावर पाऊल आहे. गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे आणि संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवरती सोडून द्यायचे. आणि एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. उलट चाल करताना डोळे उघडायचे आणि सावकाश पाय आणि अगदी मान दोन. हाताची गुंफण जी आहे ती सोडून द्यायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. लक्षात आलं प्रत्येकाच्या कसं केलंय. करूया आता सगळे एकत्रित. सावकाश शयन स्थितीमध्ये या. एका कुशीला वळून
दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती सुरुवातीला. आणि आपण अर्ध द्रोणासन केलेलं होतं लास्ट वीक मध्ये, बरोबर? तर आज आपण त्याची उजळणी करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता पुन्हा एकदा आपल्याला, आपण गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा केलं तेव्हा आपण एक एक पाय वर घेतला होता, बरोबर? आणि आज आपल्याला दोन्ही पाय एकत्रित वर घ्यायचे. त्याच्या आधी आपण आपल्या हाताची स्थिती थोडीशी स्टँड करून घेणार आहोत. म्हणजे थोडीशी कोपरे जी आहेत हाताची ती अजून थोडीशी शरीराच्या दिशेने ओढून घ्यायची, खांदे थोडीशी कानाच्या दिशेला जातील. आणि या हाताच्या आधाराने पहिली आपली अपर बॉडी म्हणजे आपल्या कमरेपासूनच्या पोटापासूनचा वरचा भाग पहिल्यांदा वर उचलून घ्या. वर उचलून घ्या या प्रकारे, बरोबर. नजर जी आहे ती दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे राहू दे. आता इथे पोटाची स्नायू अगदी रिलॅक्स करा. वेट लॉस साठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, अन्नपचनाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी खूप सुद्धा लाभदायक. आणि आता सुरुवातीला आपण थोडासा उजवा पाय वर उचलूया. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे, गुडघ्यातनं सरळ ठेवायचा. 1 2 3 4 5 4 3 2 1. उजवा पाय खाली. आणि आता डावा पाय जमिनीपासून थोडासा वर उचलून घ्या. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि इथे पुन्हा एकदा श्वासाची गाडी. 1 2 3 4 5 4 3 2 1. बरोबर. डावा पाय सावकाश जमिनीवर. आणि आता आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलून घ्यायचे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून थोडेसे खाली घ्या ताई. स्वातीताई थोडेसे पाय खाली घ्या. हा बस. नजर जी आहे ही समोर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. आणि आता इथे आपल्याला थांबायचं आहे. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. नियंत्रित दोन्ही पाय जमिनीवर. सावकाश हाताच्या आधाराने पाठीचा एक एक मणका टेकत टेकत संपूर्णपणे हळूहळू शयन स्थितीमध्ये जायचंय. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. एक एक पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा पाय फोल्ड करायचा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा चिकटलेला आहे. दोन्ही पायांच्या टाचा ज्या आहेत त्या आपल्या सीटला लावून घ्या हाताच्या आधाराने, बरोबर. आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. दोन्ही हातांची कोपरं पूर्णपणे जमिनीवरती, खांदे अगदी रिलॅक्स, पोटाचा भाग, कमरेचा भाग एकदम रिलॅक्स. आणि आता आपण करूया. पहिल्यांदा एक श्वास धरून घ्या. श्वास सोडत सोडत आपले पाय जे आहेत ते उजव्या दिशेला जातील, मान डाव्या दिशेला. अंतिम स्थितीमध्ये डाव्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर आहे, कुठेही उचलून न धरता आपण ही कृती करतोय. दोन्ही पाय जे आहेत हे उजव्या दिशेला आहेत, मान आपली डाव्या दिशेला आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, जाणीव श्वासाची, देहधारणा, प्राणधारणा. पुन्हा एकदा बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण शरीराचा प्रतिबंध तपासून पहा. उजवा जो गुडघा आहे, उजवा जो पाय आहे हा जमिनीच्या दिशेने आहे, त्याच्यावर आपला डावा पाय आहे. दोन्ही पायांमध्ये स्नायू रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा अगदी शांत. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत मान आणि आपले पाय मध्यभागी येतील.
टाका सीट पासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्यायचं. पुन्हा दोन्ही हातांची बोटं गुंफवायची. पकड आपल्या डोक्याच्या मागे. त्या पकडीवर आपलं डोकं ठेवायचं आहे. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पाय डाव्या दिशेला जातील, मान उजव्या दिशेला. बरोबर, छान. आणि आता उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. देहधारणा, प्राणधारणा. आणि आता बघा, आपला डावा पाय पूर्णपणे जमिनीवर आहे. त्याच्यावर आपला उजवा पाय आहे. गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल. पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स, खांद्याचे स्नायू रिलॅक्स. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. प्राणधारणा जागी संपूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास घेऊन घ्या. श्वास सोडत सोडत आपले पाय आणि मान मध्य घेऊन. हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. पाय सरळ, उजवा पाय डावा पाय दोन्ही पाय सरळ आणि विश्राम घ्या. 1 ते 2 श्वास थांबूया. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि बघून घ्या. पोटावर पडून आपण मागच्या आठवड्यामध्ये सुलभ भुजंगासन बघितलं आणि या आठवड्यामध्ये आता आपण आज तिर्यक भुजंगासन बघणार आहोत. तर ते एका कुशीला वळून आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. उठून बसायची गरज नाही किंवा झोपून तुम्ही बघितलं तरी चालेल. एका कुशीला वळायचं आणि पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून आपण विश्रांती घेतो. आणि आता आपण तिर्यक भुजंगासन बघणार. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ पूर्णपणे जमीन. भुजंगासन जे आहे ती सूर्यनमस्काराची ही पण एक पायरी आहे. त्यासाठी आपण ह्या सगळ्या कृती बघतोय. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहे. तिर्यक भुजंगासन करण्यासाठी हात फोल्ड करायचे आणि हाताचे जे पंजे आहेत ते बघा छातीच्या रेषेत आहेत. दोन्ही हातांचे पंजे छातीच्या रेषेत आहेत. कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही पाय बघा मागून जुळलेले आहेत. आणि आता इथे आपल्याला दोन्ही हात जे आहेत हे खांद्यातनं सरळ करून आपली अपर बॉडी वर घेऊन घ्यायची आणि दोन्ही पाय जे जुळलेले आहेत त्याच्यामध्ये थोडस अंतर घ्यायचं. बघा दोन्ही हात जे आहेत ते खांद्यातनं सरळ आले आणि त्यानंतर उजव्या दिशेने मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची, मान मध्यभागी आणि डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची, पुन्हा मान मध्ये. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यातूनच पर्वतासन मध्ये जातो. या स्थितीमधून पर्वतासन बघा कसं केलं जातं. आता ही पावलं जी आहेत ती जमिनीच्या दिशेने फ्लॅट आहे. मी दिसते ना प्रत्येकाला व्यवस्थित? पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट आहेत. मग त्या पावलांचं माउंटन करायचं म्हणजे काय, चवड्याचा भाग जो आहे हा जमिनीवर जाईल आणि टाका ज्या आहेत त्या आपल्या सिलिंगच्या दिशेने गेली. आणि त्याच्यानंतर थोडस आपली बॉडी जी आहे वर उचलायची आणि पायातनं सरळ आणि मग पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि मग हळूहळू हात आणि पाय एकत्रित आपल्या जवळ येतील. एकमेकाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आणि मग दंड स्थितीमध्ये जायचं. ठीक आहे. सोपी कृती आहे. आपण अगदी सावकाश आणि नियंत्रित करणार आहोत. प्रत्येकाला समजलंय कसं केलंय ते? करूया आता एकत्रित. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. अगदी सावकाश हळूहळू कृती करायची आहे. एका गालाकडून विश्रांती. आता दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. घाई करू नका, अगदी सावकाश सूचनेप्रमाणे कृती करायची आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे पंजे छातीच्या रेषेमध्ये येतील. हाताची कोपरे जी आहेत ती सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे.
आणि आता अगदीच आपण थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊ. मागून थोडस अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये आणि त्याच्यानंतर दोन्ही हात जे आहेत ते खांद्यातनं सरळ करा आणि हळूहळू आपलं कपाळ, छातीचा भाग आणि पोटाचा भाग जमिनीपासून वर उचलू. बरोबर. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करून जायचंय. पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स ठेवा. पाठ करण्याला जो प्रेशर आहे त्याकडे लक्ष आणि त्या सावकाश उजव्या दिशेने मागे वळा. डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. सावकाश मध्यभागी डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. सावकाश मध्यभागी अजून एकदा कृती करूया. उजव्या दिशेने मागे वळून डाव्या पायाची टाच मध्यभागी डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच सावकाश मध्यभागी. थोडा वेळ आपलं कपाळ, पोटाचा भाग, छातीचा भाग, कपाळ हळूहळू पुन्हा जमिनीवर येईल. हाताची स्थिती तशीच ठेवा. थोडा वेळ विश्रांती, कारण की आपले पूर्णपणे पाठीवर प्रेशर येतो, आपल्या संपूर्ण उदर भागाला ताण येतो. तो रिलीज करण्यासाठी सुरुवातीला या स्थितीमध्ये 1 ते 2 श्वास थांबूया आणि मग पुन्हा एकदा कपाळ, छातीचा भाग, पोट आणि खांद्यातून दोन्ही हात सरळ. पुन्हा एकदा या स्थितीमध्ये. छान, बरोबर, खूप सुंदर. आणि आता आपल्या सीटचा भाग दोन्ही पावलांचं माउंटेन करा. टाचा आपल्या जमिनीच्या दिशेने जाऊ दे, वरती सिलिंगच्या दिशेने जाऊ दे. दोन्ही पायांच्या टाचा सिलिंगच्या दिशेने जाऊ दे. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग थोडासा वर उचला आणि मग पाय आपले गुडघ्यातनं सरळ असतील. बरोबर. दोन्ही पाय जुळवून घ्या एकमेकांकडे. आता हे जे आहे, आपली नजर जी आहे ती दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे जाऊ दे. सुरुवातीला टाचा आपल्या जमिनीच्या दिशेने जाणार नाही, पायाचं माउंटनच असेल. नजर जी आहे ही दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे न्या. पूर्णपणे पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू रिलॅक्स. खूप छान, सुंदर. आणि आता हळूहळू पुन्हा एकदा दोन्ही हात जे आहेत हे एकमेकांच्या जवळ आणा आणि मग आपले दोन्ही पाय आणि हात हळूहळू एकमेकांच्या जवळ आणत दंड स्थितीमध्ये अगदी सावकाश सावकाश छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायची. करूया नी रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर, दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि आता थोडस गुडघ्यातनं फोल्ड व्हायचंय. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या गुडघ्यांच्या वाट्यांवर ठेवा. गुडघ्यांच्या वाट्यांवर. बरोबर. आणि आता एकदा उजवीकडून डावीकडे आपण रोटेशन करून घेऊया. नी रोटेशन. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. सावकाश सरळ विश्रांती. आता आपण एक आसन बघूया, वीरासन. कसं केलं जातं बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. हेही सोपं आहे, पण कृती लक्षात घ्या कशी केली जाते. इथे सुद्धा आणि मॅटवरती उभं राहून हे आसन करा, कारण की पाय आपल्याला थोडेसे स्प्रेड करायचे असतात. त्यासाठी बघा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आधी बघून घ्या कृती लक्षात घ्या कशी केली जाते. मी दिसते प्रत्येकाला पायाची पोझिशन वगैरे दिसते व्यवस्थित. ओके. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. ठीक आहे. आणि आता आपण एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने करू. तर जेव्हा उजव्या बाजूने आपण करतो तेव्हा उजव्या पायाचं जे पाऊल आहे हे उजव्या दिशेने घेऊन जा. उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेकडे गेलंय, डाव्या पायाचं पाऊल सरळ आहे, समोर आहे. आणि यानंतर आपले दोन्ही हात जे आहेत हे खांद्यातनं सरळ करायचे आणि उजव्या दिशेला वळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ केले, उजव्या दिशेला वळ. उजवा जो आपला गुडघा आहे तो फोल्ड करायचा.
बघा उजवा गुडघा फोल्ड केला, डावा पाय सरळ आहे आणि जे हात आता खांद्यातून सरळ आहे ते डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय आणि त्याच्यानंतर बॅकवर्ड बेंड घ्यायचं थोडं, मान मागे सैल घेऊन जाणीव पूर्णपणे श्वासाची. उलट चाल करताना दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ येतील, उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा, मध्यभागी यायचं, दोन्ही हात खाली, उजव्या पायाचं पाऊल पुन्हा समोर येईल आणि मग हीच कृती डाव्या बाजूला. डाव्या बाजूला दाखवायची गरज आहे, प्रत्येकाला कळलेलं आहे ना. मग फक्त डाव्या पायाचं पाऊल जे आहे हे डाव्या दिशेला घेऊन. ठीक आहे, करूया आता एकत्रित. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, मॅटवर उभं राहून ही कृती करा. चटई किंवा खाली चादर असेल तर पाय घसरले जातील, म्हणून मॅट वरती राहा. मॅट स्टिफ असते, आपल्या पावलांची ग्रिप बरोबर बसते, नजर समोर असू दे एका बिंदूकडे. आता उजव्या पायाचं पाऊल आहे ते उजव्या दिशेला घेऊन जा, उजव्या दिशेला फक्त वळवायचं आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि आता सावकाश उजव्या दिशेला वळा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ आहेत, उजव्या दिशेला आपण वळलेलो आहोत आणि आता उजवा पाय फोल्ड करा. डावा पाय आपला गुडघ्यातनं सरळ आहे, फक्त उजवा पाय फोल्ड केला, बरोबर. आणि आता जे हात खांद्यातनं सरळ आहे ते डोक्याच्या दिशेने वर न्या, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि आता थोडासा बॅकवर्ड बेंड घ्या, जाणीव पूर्णपणे श्वासाची. बघा गुडघ्यांवरती ताण आलेला आहे, प्रेशर आलेला आहे, पोटाच्या इथे ताण येतो, पाठकड्याला प्रेशर आहे, त्याकडे लक्ष. वेट लॉस साठी अतिशय लाभदायक. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करू. हात खांद्यातनं सरळ, पाय गुडघ्यातनं सरळ. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत मध्यभागी या. पावलाची पोझिशन पुन्हा समोर येऊ दे, थोडा वेळ हात खाली आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेकडे घेऊन जा, उजवा पाय आपला समोर आहे, दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आता डाव्या दिशेला वळायचंय, बरोबर. डावा पाय आता गुडघ्यातनं फोल्ड करा, उजवा पाय आपला सरळ आहे गुडघ्यातनं, बरोबर, खूप छान. आणि आता जे हात खांद्यातनं सरळ आहे ते डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे, खूप छान. आणि आता थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे, मान मागे सैलसर सोडून द्या, जाणीव पूर्णपणे श्वासाची. उजव्या गुडघ्याला जो प्रेशर येतोय त्याच्याकडे लक्ष, पोटावरती ताण आहे, पाठकड्यावर प्रेशर आहे, त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. हात सावकाश खाली, खांद्यातनं सरळ, पाय गुडघ्यातनं सरळ. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत हात खांद्यातनं सरळ, पाऊल समोर. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश शरीराच्या जवळ. पायातलं अंतर कमी करायचं आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये घ्यायचंय. त्यासाठी दोन्ही हात जोडून घ्या, दोन्ही हात जोडून घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय आणि आता सावकाश एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत हळूहळू बसायला सुरुवात करा. हात जोडलेल्या स्थितीमध्ये श्वास सोडत सोडत संपूर्णपणे बसा. दोन्ही हात जमिनीला न लावता पूर्णपणे सीटचा भाग जमिनीवर येऊ दे आणि अगदी सावकाश, बरोबर, छान. आणि आता विश्रांती घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आता याच्या पुढे आपल्याला जेव्हा आपण दंड स्थितीमधून बैठक स्थितीमध्ये बसणार आहोत, आपल्याला कमीत कमी हाताच्या आधाराने आपण ह्या बैठक स्थितीमध्ये जाणार आहोत. म्हणजे आपल्याला हात जे आहेत हे जमिनीवर न टेकवता आपल्याला आपल्या स्वतःच्या कंट्रोल प्रमाणे आपण जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करतो
आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधन. आज आपण हळूहळू प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. गेल्या आठवड्यामध्ये आपण दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन शिकलो, बरोबर. तर या आठवड्यामध्ये म्हणजे आज आपण चंद्र अभ्यास आणि सूर्य अभ्यास कसा असतो हे आधी बघणार आहोत. तर प्रत्येकाला सांगायची अशी गोष्ट म्हणजे आपली जी डावी नाकपुडी आहे ही चंद्र नाडी म्हणून ओळखली जाते आणि आपली जी उजवी नाकपुडी आहे ही सूर्य नाडी म्हणून ओळखली जाते. चंद्र हा शीतलतेचा प्रतीक आहे, शांततेचा प्रतीक आहे. त्यामुळे जेव्हा कधी आपली डावी नाकपुडी जेव्हा ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला राईट ब्रेन जो आहे तो ऍक्टिव्हेट असतो. बघा, जे डॉक्टर्स आहेत त्यांना माहिती असेल की हे जे आहे हे आपलं क्रॉस कनेक्शन आहे. उजव्या नाकपुडीचा जो संबंध आहे तो आपल्या लेफ्ट ब्रेनशी असतो आणि डाव्या नाकपुडीचा जो संबंध आहे हा आपल्या राईट ब्रेनशी असतो. त्यामुळे याची जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा जी काही माहिती आहे ही तुम्हाला हळूहळू ग्रुपवरती पाठवत जाईल. इथे मी जास्त वेळ घेणार नाही, पण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्या ज्या नाकपुड्या आहेत ह्या नेहमीच सगळ्या पूर्णपणे ऍक्टिव्हेट नसतात. तर त्या ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण हा जो प्राणायाम आहे हा करत असतो. तर आज आपण चंद्र अभ्यास आणि सूर्य अभ्यास हा प्राणायाम शिकणार आहोत. त्याच्या आधी आपण एक दीर्घ श्वसनाचं आवर्तन करून घेणार आहोत. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी एकतर आपण दीर्घ श्वसन करतो किंवा कपालभातीची आवर्तन करतो आणि त्याच्यानंतर प्राणायामाला सुरुवात करतो. तर आज आपण दीर्घ श्वसनाचं आवर्तन करणार आहोत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा घ्यायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन, पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, आणि संपूर्णपणे श्वासाची एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि दीर्घ श्वसनासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. हा श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल, छातीचं एक्सपान्शन होईल, खांदे कानाच्या दिशेला जातील आणि संथ गतीने श्वास सोडून देताना पोट, छाती, खांदे पूर्ण एकदम निघाल. मी तुम्हाला अंगुली मुद्रा म्हणजे प्राणायामाची मुद्रा कशी असते हे दाखवते आणि त्याचबरोबर प्राणायामाचा श्लोक सुद्धा आपल्याला बघायचा आहे. ही आहे अंगुली मुद्रा. आता ही जी प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा आहे ही आपण कोणत्याही हाताने करू शकतो, उजव्या किंवा डाव्या. आपल्याला जो हात योग्य वाटेल किंवा आपल्याला जो सहज जमतोय त्याप्रमाणे आपण ही मुद्रा करू शकतो. आपल्या दोन्ही पाचही बोटांमधली पहिली जी दोन बोटं आहेत ती फोल्ड केली आहेत आणि ती अंगठ्याच्या मुळाशी लावलेली आहे. अंगठा मात्र आपला सरळ आहे आणि बाकीची दोनही बोटं आपली सरळ. ही झाली अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा. प्रत्येकाच्या लक्षात आलेली आहे कशी केलेली आहे ती. पुन्हा एकदा शेअर करतेच मी. त्याच्या आधी आपण प्राणायामाचा श्लोक बोलूया आणि मग आपण एक एक आवर्तन करूया. आज थोडासा क्लास आपला मे बी लेंदी होऊ शकतो, म्हणजे 5-1 मिनिटं फक्त थोडं उशीर होईल आपल्याला. दोन्ही हात जोडून घ्यायचे, डोळे अलगद मिटलेले. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, तुम्ही श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च
प्रज्ञांच विदेही नैती. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. खाली या श्लोकाचा अर्थ दिलेला आहे. तिन्ही लोकांमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते सर्व प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, माता जसे पुत्रांचे रक्षण करते तसे तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला संपत्ती आणि प्रज्ञा. हा श्लोक जो आहे हा मी ग्रुपवरती शेअर करीनच. दोन्ही हात खाली. आणि आता मी पुन्हा एकदा अंगुली मुद्रेचं जे चित्र आहे ते शेअर करते. आणि आपण आता दोन्ही एका हाताची अंगुली मुद्रा, उजवा किंवा डाव्या हाताची अंगुली मुद्रा, आणि दुसरा हात जो आहे हा आपल्या ज्ञान मुद्रेमध्ये असेल. आणि सुरुवात आपण शीतलतेपासून म्हणजेच चंद्र अभ्यासाने करणार आहोत, डाव्या नाकपुडीने करणार आहोत. प्रत्येकाच्या लक्षात आली आहे कशी केलेली आहे अंगुली मुद्रा. आता मी हे बंद करून प्रत्येकाने अंगुली मुद्रा केली आहे. आणि आता सावकाश उजवी नाकपुडी बंद, अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करा. आणि जो हात आता आपला अंगुली मुद्रेमध्ये आहे त्या हाताचा जो कोपर आहे हा जमिनीच्या दिशेने अगदी समांतर असू दे. तो आपण नकळत असा थोडासा खाली होतो किंवा वर होतो तर तो जाणीवपूर्वक समान. बरोबर. दुसरा हात जो आहे हा ध्यान मुद्रेमध्ये आहे. डोळे अलगद मिटलेले. उजवी नाकपुडी अंगठ्याच्या आधाराने बंद करून घ्या. जेंटली प्रेस. आपण सुरुवातीला करतोय चंद्र अभ्यास. डाव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून द्या. डाव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घ्या. आणि डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास संथपणे सोडून द्यायला सुरुवात करा. पुन्हा एकदा डाव्याने एक भरपूर सहज श्वास भरून घ्यायचा आहे. आणि डावीने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे. अजून एकदा करूया. डाव्या नाकपुडीने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. डाव्या नाकपुडीने शांत गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आता बाकीची जी दोन बोट आहेत ओपन आहेत त्याच्याने डावी नाकपुडी बंद करा. डावी नाकपुडी बंद करा. आणि बाकीच्या दोन बोटांनी हा आणि अंगठा आता आपला ओपन. पुन्हा डोळे अलगद मिटलेले. उजवीने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थोडा वेळ थांबून घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. पुन्हा एकदा उजवीने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात. अजून एकदा. अजून 2 आवर्तन आपल्याला करायचे. उजवीने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडून द्या. आणि लास्ट वन. उजवीने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. आणि उजवीने संथ गतीने श्वास सोडून द्यायचा आहे. उजवा हात खाली गुडघ्यांवरती. ज्ञान मुद्रेमध्ये दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, उजवी किंवा डावी, त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. एक तुम्हाला सांगायचं राहिलं की आपण प्राणायाम करताना जेव्हा आपण श्वास भरून घेतो त्या श्वास भरून घेण्याच्या क्रियेला पूरक म्हटलं जातं. श्वास भरून घेणे, इनहेल. इनहेल म्हणजे श्वास भरून घेणे, याला पूरक म्हटलं जातं. आणि श्वास सोडण्याच्या क्रियेला रेचक म्हटलं जातं. पूरक आणि रेचक. आता उद्यापासून जेव्हा आपण प्राणायामाला आपण सुरुवात करू तेव्हा या 2 शब्दांचा किंवा या 2 संज्ञांचा तुमच्या कानावरती थोडासा सराव व्हायला पाहिजे की श्वास घेणं म्हणजे पूरक आणि श्वास सोडणं म्हणजे रेचक. आणि आता सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातलीये पद्मासन, अर्ध पद्मासन साधी म्हणती ती सोडून द्या.
आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचं आहे. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. शवासन हे आपल्याला आपण जेव्हा आसनं करतो त्या आसनानंतर अगदी 5 मिनिटाचं शवासन हे झालंच पाहिजे. आपल्या संपूर्ण शरीराला आसन करताना जो ताण येतो, जो क्षीण येतो, तो घालवण्यासाठी आपण हे शवासन करतो. प्रत्येकाने स्थिती घेतलेली आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर आहे. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. मान आपली उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पहा. नकळत खांदे किंवा आपल्या कमरेचा भाग, सीटचा भाग याच्यामध्ये ताण येतो तर तो जाणीवपूर्वक शिथिल. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि आज आपण जी साधना केली त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. आज आपण जे काही नवीन आसनं शिकलो. बैठक स्थितीमध्ये आज आपण वक्रासन बघितलं. शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन. विपरीत शयन स्थितीमध्ये तिर्यक भुजंगासन, त्याच्यातून नंतर आपण पर्वतासन. आणि दंड स्थितीमध्ये आपण वीरासन. ही जी काही आज आपण नवीन आसनं बघितली, या आसनांमुळे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, शरीराच्या अवयवामध्ये जो काही ताण आलेला असेल तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करून घेणार आहोत. हळूहळू आपली संपूर्ण जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जा. माझ्या दोन्ही पायांची बोटं, तळवा, टाच, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहे. याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहे. याची मला जाणीव होत आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे, छातीच्या भागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथले स्नायू, तिथला पिंजरा, छातीच्या बरगड्या शिथिल झालेल्या आहेत. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकड्याकडे. हे तीनही भाग जे आपल्या जमिनीवर अलगदपणे विश्रांती स्थितीमध्ये पहुडलेले आहेत. त्या तिन्ही भागांमध्ये स्नायू शिथिल झालेले आहेत. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ तीही अगदी शिथिल झालेली आहे. आणि याची मला जाणीव होत आहे. लक्ष आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर पहुडलेली जीभ, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आधी बुबुळ पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ शिथिल झालेला आहे. माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. देहधारणेने पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर हलकं हलकं कापसासारखं हवेत तरंगत आहे. याची मला मनोमन जाणीव होते. जाणीव आपल्या श्वासाकडे, प्राणधारणा. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी मी सोडून घेत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकसं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. मला खूप छान आणि मला खूप प्रसन्न वाटतंय. माझ्या मनामध्ये आनंदाची, प्रसन्नतेच्या लहरी उमटत आहेत. शवासन हे एकमेव आसन आहे जे आपल्या शरीर आणि मनाला शांती देतं, विश्रांती देतं. म्हणूनच हे चैतन्यासन, आनंदासन प्रत्येक योगासनाच्या आपल्या साधनेनंतर आपण हे करत असतो.
मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त होत आहे. आज सोमवार आहे. शंकराची शिववंदना मी बोलते. तुम्ही फक्त श्रवण करा आणि मनोमन आपले जे काही आराध्य दैवत आहे, इष्ट दैवत आहे, त्यांचं स्मरण करण्याचा प्रयत्न. ओम नमस्ते अस्तु भगवन विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय विक्रांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि सावकाश वादनातून बाहेर येण्यासाठी, आजच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. थोडा वेळ इथे थांबायचं आणि उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. दोन्ही हात गुडघ्यांवरती असतील. अगदी सावकाश. क्रांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेचं पुढे दुखायचंय. जोडलेले हात कपाळ संपूर्णपणे जमिनीवर लावण्याचा प्रयत्न आपापल्या क्षमतेने. आजची साधना आपण ओमला समर्पित केलेली आहे. आजच्या दिवसाची सुरुवात, या आठवड्याची सुरुवात आपण ओमच्या आशीर्वादाने करणार आहोत. संपूर्ण लीनभाव, भक्तिभाव, सरेंडर, शरणागत भाव. श्वास भरून घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमोजन, नेत्रस्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टिकोनाकडे खाली बघा. धन्यवाद. हॅव अ गुड डे टू ऑल. कोणाला काही समजलं नाही किंवा काही शंका वगैरे? ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हॅव अ गुड डे. मीटिंग एंड करते सगळ्यांना.